नेरेपाडा संघ फिक फाईट सामना आपल्याला पाहू शकता. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये तेवढी ताकद आपण पाहिली आहे. गोलंदाजीचा भरणा फलंदाजीचा भरणा असलेले दोन्ही संघ आपण पाहतोय या ठिकाणी आणि चांगली बिग फाईट आपण पाहणार आहोत. तर नाणेफेकीचा कॉल आपण पाहिला होता जो नेरेपाडा संघाने जिंकल्यानंतर प्रथम फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जगदंब आपण पाहतोय 3 स्टार वाजे संघाला. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानात. आमच्या सौम्यत आपण पाहिलंय आमचे गुणलेखक मित्र सोमनाथ भाई पाटील. त्याचबरोबर ही स्पर्धा आपण साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा आपल्या टीव्ही किंवा मोबाईलवर पाहू शकता. सलामीची आणि आघाडीची जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अतुल पाटील आणि दिलीप पाटील अशी जोडी मैदानामध्ये पाहू शकता. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय अतुल पाटील या फलंदाजाला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि इथून सामना चालू होतोय. पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज असेल फलंदाज आपण पाहतोय अतुल. गोलंदाजी मार्कवर संदीप. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर तर दमदार सुरुवात आपल्या संघासाठी केली आहे. गोलंदाज संदीप या गोलंदाजानं पहिलं P1चं षटक आपण पाहतोय. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहायला मिळाला. त्याला मात्र दिशा देण्याचं ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि या ठिकाणी पाहू एक धाव मात्र येईल आणि एका धावेनं मात्र वैयक्तिक अकाउंट अतुल याचं ओपन झालंय आणि सांघिक अकाउंट सुद्धा ओपन झालंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर फलंदाज आलाय दिलीप पाटील. डावखुरा फलंदाज आहे. नेहमी आक्रमक पवित्रा घेणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इथून कशा प्रकारे या सामन्यामध्ये आपली दादागिरी प्रस्थापित करेल. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी करणारा नेरेपाडा संघ यांची सर्वात मोठी ताकद आपण पाहिली आहे गोलंदाजी. तशीच धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का या सामन्यामध्ये सुद्धा. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवर 4-5 पावलांचा रनअप घेऊन संदीप. दिलीप साठी हा चेंडू होता पुढे फेकला होता मात्र बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता मात्र तसं झालं नाही. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळते. एक धाव धापलकर आतापर्यंत लावण्यात आली आहे या दोन सलामीवीर अतुल पाटील आणि दिलीप पाटील यांच्या माध्यमातून. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या 4 षटकामध्ये किती धावांचा डोंगर मात्र उभा केला जाईल. इथे पुढे टाकलेला चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला मात्र त्या ठिकाणी दिशा दिली आहे. चेंडू मात्र थांबणार नाही. डीप लॉंग ऑफ मध्ये जातोय. चेंडू फरार होणार 4 धावे करता आणि या 4 धावेच्या मदतीनं 3 स्टार वाजे संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावर. थँक्यू. पुन्हा एकदा दिलीप साठी गोलंदाज संदीप तयार. फुलटॉस चेंडू होता लॉलीपॉप चेंडू. असे चेंडू ज्या बेलेला येतात त्या बेलेला मात्र त्या चेंडूवर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. तसं झालं नाहीये. इथे दिलीप यांना असं वाटलं होतं की हा चेंडू अवांतर घोषित केला जाईल मात्र तसं झालं नाहीये. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता 5 धावा आपण पाहतोय धावलकर. स्ट्राईक एंडवर दिलीप. इथे बॅटचं तोंड उघडण्याचा प्रयत्न. टायमिंग तर चांगलं आहे. लांबी कमी उंची पण जास्त आणि इथे मात्र या ठिकाणी चेंडू मात्र फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकारानं मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र पहिलं षटक आपण संपताना पाहिलं होतं. या पहिल्या षटकामध्ये मात्र धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 11 धावा.
तर या ठिकाणी आपण पाहतोय रामभाई मस्कर यांचं शुभ आगमन झाले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत असेल. तर जाऊया आपण नाही आता बॅक टू क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. या कुरुक्षेत्रावर क्रिकेटचा कुंभमेळा या मैदानावर आपण पाहतोय. अंतिम सामना आजच्या दिवसातील गोलंदाज मच्छिंद्र रोडपालकर. इथे मात्र ऑफ साईडला मात्र फक्त गॅप मध्ये चेंडू ढकललाय. गतीचा वापर केलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावाकरिता आणि या 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. HK 15 धावा आपण धावपलकावर पाहतो. एक पहिल्या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिला होता दिलीप पाटील यांच्या बॅटमधून. इथे मात्र अतुल पाटील सुद्धा आक्रमक बनलाय. मच्छिंद्र रोडपालकरच्या पहिल्या चेंडूवर मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय. पुन्हा एकदा मोठा फटका, प्रॉपर टायमिंगचा फटका आपण पाहतोय. किरू शेलगे त्या ठिकाणी मात्र प्रयत्न करताना पंचांचा इशारा आपण पाहतोय. सुशांत सर आम्हाला इशारा करतात का हा चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू. आमच्या ब्लॅक स्क्रीन पंचांच्या मागे बघा काळ्या पडद्याजवळ जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे आपण तिथून उठायचंय. आपण उठायचंय. विकेटच्या मागे जे प्रेक्षक बसलेत त्याने तिथून उठायचंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मच्छिंद्र रोडपालकर ज्युनियर ज्याला म्हटलं जात आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये चेंडू द्यायचा आहे. चांगली गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली होती. मात्र या सामन्यामध्ये थोडा महागडी गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर एक चौकार, त्यानंतर एक षटकार आपण पाहिला. अतुल पाटील या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिलंय. आक्रमक दोन्ही फलंदाज आक्रमक बनलेत. या दोन्ही फलंदाजांना मात्र इथे ही पार्टनरशिप मात्र तोडावी लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 21 धावांची ही पार्टनरशिप तुम्ही पाहताय. ही पार्टनरशिप मात्र तुम्हाला तोडावी लागेल. 4 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान अतुलचं आणि त्यानंतर 4 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलीपचं आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या चेंडूपर्यंत हे दोन्ही फलंदाज जर उभे राहिले 4 षटकं तर किमान 50 ते 60 धावा धावपलकावर लावण्याचं काम करतील. कारण या फलंदाजामध्ये दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तेच मात्र मैदानामध्ये सिद्ध करत असताना गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक फेकलं तर संदीप रोडपालकर यानं 11 धावा खर्च केल्या होत्या. 21 सफलता त्याला मिळाली नव्हती. दुसरं षटक ज्युनियर मच्छिंद्र रोडपालकर याचं आणि या षटकामध्ये 2 चेंडूवर आले तर 10 धावा. पुन्हा एकदा क्लास दाखवलाय. फक्त दिशा दिलीये. डीप पॉइंट मध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. थँक्यू. जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये जबरदस्त हाणामारी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजांचा कर्दनगार ठरतोय हा फलंदाज अतुल पाटील. चौकार षटकार चौकारांची बरसात मात्र मैदानामध्ये करतोय. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू अपील जरूर झाली ती आणि तिथे मात्र थांबवलंय फलंदाजाला. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. कमबॅक करण्याचं काम कसं करायचं हे मात्र या ठिकाणी दाखवून दिले. जरी माझ्या षटकामध्ये मोठे फटके आले तरी मात्र मी या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम करेन. ते मात्र या ठिकाणी केलंय मच्छिंद्र रोडपालकर या गोलंदाजानं. गोलंदाज तयार मच्छिंद्र. इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू पाहायला चेंडूला उसली मिळाली आणि तिथून मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूवर 3 मोठे फटके आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट फेकतोय. म्हणजे ही ओळख या गोलंदाजी आपण पाहिली आहे बऱ्याच मैदानावर सिद्ध करताना. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन या दुसऱ्या षटकातील कशा प्रकारे फेकेल समोर फलंदाज आपण पाहतोय अतुल पाटील. इथे फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं. मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. ऑफस्टिक सोडून जाणारा हा चेंडू मात्र अवांतर घोषित केलाय. एक धाव मात्र बिना मेहनतीची खात्यामध्ये जमा होईल. 26 धावा आपण पाहतोय धावपलकावर.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल शेवटचा चेंडू फेकण्यासाठी मचिंद्र. समोर फलंदाज आपण पाहतोय सर्वात आक्रमक फलंदाज. इथे फक्त दिशा दिली लेग साईडला चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. चेंडू सागर मात्र त्या ठिकाणी तैनात होता. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. थँक्यू व्हेरी मच. तर आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला गावदेवी नेरेपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला 3 स्टार वाजे संघ लढत आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत चांगली लढत. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ तितके ताकदवर संघ म्हणून पाहायला सुपर 4 साठी चाललेली ही लढाई आपण पाहतोय मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या त्यानंतर मचिंद्र रोडपालकर गोलंदाजीसाठी आला आणि त्यांना मात्र धावा खर्च केल्या 19 धावा आणि एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्त 30 धावा आपण धावपालकावर पाहिल्या. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोड्याचे 3रं षटक घेऊन सिनियर मचिंद्र रोडपालकर याला पाहू शकतो. बरेच वर्ष ज्यानं क्रिकेटसाठी खर्च केले बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स या मैदाना त्यानं बरीच वर्ष ज्याने क्रिकेटसाठी. इथे मात्र मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय दिलीप पाटील यांच्या. किरू शेलकेने मात्र त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केलाय. पंचांचा इशारा मात्र आलाय. हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय वाजे 3 स्टार संघाची 36 धावा. थँक्यू. तर षटकार हॅट्रिक साठी तर कॅश प्राइज आलाय पिंटू शेट पाटील यांनी जर षटकार हॅट्रिक लगावली तर राजेश पाटील वाजेपूर यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि चौकार हॅट्रिक साठी सुद्धा 1000चा कॅश प्राइज असणार आहे. तर मैदानाच्या बाहेरून सपोर्ट करण्यासाठी आलेले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. जाऊया आपण मैदानावर. 2 तो षटकार मात्र त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 3रा षटकार येईल का हे सुद्धा चर्चा. बॅट तर फिरवली होती त्या ठिकाणी. बॅटवर चेंडू जर आला असता तर निश्चित हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू मात्र पंच त्याला दंडित करतात. हा चेंडू स्वैर मारा आहे. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने 37 धावा तुम्हाला धावपालकावर पाहायला मिळतात. ही आक्रमक जोडी मात्र फोडणं तितकं गरजेचं होतं तर तसं झालं नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत ही जोडी जर उभी राहिली तर किमान 50 ते 60 धावा मैदानामध्ये उभ्या करण्याची ताकद ठेवते आणि ती ताकद मात्र मैदानामध्ये दाखवते. आतापर्यंत 37 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचं काम या ठिकाणी केले जातं. डॉट चेंडू मात्र येतोय आणि इथे पुन्हा एकदा गोलंदाज मचिंद्र आपण पाहतोय दिलीप यांच्यासाठी. इथे पुन्हा एकदा पाहायला गेलं तर 5वा चेंडू फेकला होता. व्हेरिएशन कसं असावं याचं जिथं जागतं उदाहरण मात्र पाहायला गेलं तर ज्युनियर मचिंद्र रोडपालकर आपण सिनियर मचिंद्र रोडपालकर याला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी नेहमी त्याची प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र आपली गोलंदाजीची धार दाखवताना दिलीप सारख्या फलंदाजाला शांत बसवतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र तुतू मयमय एका फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर दाखल व्हावं लागेल. दिलीप यांना सुद्धा मैदानाच्या बाहेर पहिला हादरा मात्र मिळतोय 3 स्टार वाजे संघाला. दिलीप यांचा विचार केला 7 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान दिलं होतं आणि 37 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली होती फलंदाजी करत असताना 3 स्टार वाजे संघ. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी गेलाय फलंदाज ज्याला 1 मॅन आर्मी असं म्हटलं जात आहे. कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद या फलंदाजामध्ये आपण पाहिली. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 5 षटकार ठोकले होते. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे सोनू भगत.
आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 37 धावा धावपलकर आपण पाहतोय. धावांची इन्व्हेस्टमेंट आपण पाहिली तर 37 धावा आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ असेल. इथे पुल केलाय आणि पुल मात्र सक्सेसफुल ठरलाय. डीप मिड विकेटला चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. ममय वाले के लागून नादी शुभम माझे उरकून टाकली शादी काही सांगून गेली बरबादी गे संभ्रमाची. 43 धावा मात्र या ठिकाणी आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी करतोय अतुल पाटील हा फलंदाज. एका बाजूने मात्र धुवाधार फलंदाजी बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अतुल पाटीलच्या बॅट मधून. व्हेरी मच. आणि इथे मात्र प्रत्येक गोलंदाज हल्ला बॉल आपण पाहिला. गोलंदाजांचा कर्दंगाल या ठिकाणी अतुल पाटील आणि दुसऱ्या बाजूनं चांगली फलंदाजी आपण पाहिली होती दिलीप पाटील यांची. ते दिलीप पाटील बाद झाल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सोनू भगत. ज्या अतुल पाटीलचा विचार केला 10 चेंडूमध्ये 31 धावांची इनिंग मात्र आतापर्यंत साकारतोय. त्यानं मागच्या 2 चेंडूवर मात्र 2 मोठे फटके पाहायला मिळाले. मच्छिंद्र रोडपालकर याच्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. अंतिम आणि डेथ ओव्हरचं षटक घेऊन आलाय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक सचिन रोडपालकर गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आपण पाहतोय 3 स्टार वाजे संघाचा बाहुबली फलंदाज आपण पाहतोय सोनू भगत. शॉर्ट पे चेंडू दिशाहीन दिशा दिलीये डीप मिड विकेटला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार आणि इथे मात्र आपण पाहतोय 50 धावा मात्र धावफलकावर लावताना पाहायला मिळते. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 55 या आकड्यावर. परडी हातावरी गांबा तुळजापूरची परी थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय सोनू भगत आक्रमक बनलाय. आल्या मात्र त्याने षटकार ठोकलाय. इथे रन मशीन म्हटली जाते त्याला. वाजे संघाची पाहायला गेलं तर 360 डिग्री ज्याला म्हटलं जात आहे 440चा झटका या ठिकाणी दिलाय गोलंदाजांना. पहिल्या चेंडूवर मात्र लांब लचक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. पुढचा चेंडू सचिन याचा. इथे मात्र बॅटची काढा घेतली. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे. इथे मात्र कमबॅक करण्याचं काम जरूर केलंय गोलंदाजानं. आणि इथे 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने 56 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. म्हणजे या 4 षटकातील विक्रमी धावांची नोंद आतापर्यंत 3 स्टार वाजे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. सचिन समोर फलंदाज अतुल पाटील. अतुल पाटीलचा विचार जर केला 31 धावांची बाजार आतापर्यंत खेळली. शॉर्ट पिच मध्ये चेंडू डीप फाईन लेगला टार्गेट करतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. थँक्यू. 60 धावा आपण धावफलकावर पाहतो. धावांचा उच्चांक मध्ये धावांचं लक्ष जर पाहिलं तर आतापर्यंत 60 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 1 गड्याच्या मोबदल्यात उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. समोर फलंदाज आपण पाहतोय सर्वात ताकदवर फलंदाज अतुल पाटील. 11 चेंडू 35 धावांची खेळी मात्र या मैदानामध्ये साकारतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू दिशा दिलीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अतुलच्या बॅट मधून निघतोय हा खणखणीत चौकार. थँक्यू.
पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एक चौकार, एक सिंगल आली, त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर पुन्हा एक चौकार. जर दुसरा चेंडू सचिननं फेकला होता त्या तशी चेंडू जर फेकली असते तर किमान धावा तरी थांबल्या असत्या. आता व्हेरिएशन करायला गेला आणि तिथून मात्र गोलंदाजानं मार खाला. एकापेक्षा एक सरस फटकेबाजी आपण पाहतोय. दोन्ही बाजूनी मात्र फलंदाजांचा कर्दनकाळ ठरतोय. अतुल पाटील ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. ऑन साइडला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा सक्सेसफुल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि फलंदाज मात्र अतुल पाटीलला मात्र या ठिकाणी बाद व्हावं लागेल. अतुल पाटीलचा विचार केला 13 चेंडूमध्ये 39 धावांची इनिंग मात्र साकारली. माझी भिंगरी तुझा मी भवरा ऐकून घे ग गौरा कसा रागानं बघतोय ग तुझ्या. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे निखिल पाटील. आपल्याला पाहायला मिळालं अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूवर मात्र एखादा षटकार ठोकेल का? सोनू भगत हा फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवर. सोनू भगत या फलंदाजाचा विचार केला. आतापर्यंत एक षटकार मात्र त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आहे. गोलंदाज तयार सचिन. असे चेंडू जर तुम्ही सोनूला फेकाल तर त्याला मात्र पनिशमेंट दिली जाईल. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय षटकारासाठी आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 72 या धावसंख्येवर आणि येणारे 24 चेंडू आणि गरज जिंकण्यासाठी 73 धावांची. या 73 धावा मात्र कंपल्सरी नेरेपाडा संघाला चेस करावे लागतील. या धावा मात्र चेस होतील का याचं उत्तर ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे साथी मित्र मनोहर पाटील वाजे. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. सारखी स्वप्नात येती मी जवळ नसताना गोर गावामध्ये असती मी समोर दिसताना. सारखी स्वप्नात येती मी जवळ नसताना गोर गावामध्ये असती मी समोर दिसताना. खरं सांगतो राव माझ्या मामाची पोरं, खरं सांगतो राव माझ्या मामाची पोरं एक नंबर दिसते साडीवर, एक नंबर दिसते साडीवर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तिरकी नजर मारून ती देते मला लाईन, नजर माझ्या नजरेला करून घेते जॉईन. तिरकी नजर मारून ती देते मला लाईन, नजर माझ्या नजरेला करून घेते जॉईन. ही आहे खरी धीट कुस्ती काळ चाचणी, ही आहे खरी धीट कुस्ती काळ चाचणी. तिने जादूच केली माझ्यावर, तिने जादूच केली माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर.
थैंक यू सो मच टीचर। तो यहाँ पर इसी बीच जिनका आगमन होता है हमारे आदरणीय मेहमान वाजे टीम के साथ जहाँ पर भी मुकाबला हो हमेशा रहते हैं हमारे ओम साई राम समाज सेवक बलराम शेठ भालेकर यहाँ पर मौजूद है। तो उनसे भी गुजारिश हो कि आइए हमारे मंच के ऊपर हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं। तो मैदान के अंदर लौटेंगे दोस्तों गाँव देवी नेरीपाड़ा और 3 स्टार वाजे के बीच में ये लड़ाई चलती भी जीतने के लिए 73 रनों का टारगेट है। 18.25 के औसत से रन जोड़ने होंगे मुकाबला जीतने के लिए। क्या ये रन बनेंगे? इस मैदान के इतिहास के बारे में चर्चा करेंगे। पिछले 2-3 साल पीछे यदि हम चले जाएंगे तो यकीनन ये मुकाबला ये मैदान हाई स्कोरिंग हमेशा से रहा है, लेकिन इस टूर्नामेंट में थोड़ा सा उलट इस विकेट ने अपना रंग दिखाया। गेंदबाजों को मदद मिली, लेकिन इस मुकाबले में जो 72 रन बने हाई स्कोर इस टूर्नामेंट का अब तक का साबित हुआ, क्योंकि 72 रन ही जोड़े थे तिरंगा शिवकर टीम ने 5 ओवर में, और यहाँ पर 4 ओवर में 72 रन जोड़े और 73 का टारगेट। गेंदबाजी लेकर आएंगे पिंटू शेठ पाटिल पहला ओवर, और सामने होंगे बल्लेबाज भालचंद्र रोडपालकर। तो पहली गेंद यहाँ से गेम ऑन। लोअर फुल टॉस थी, पीछे खिलाड़ी तैनात है सोनू भगत। गेंद तक पहुंचेंगे जरूर, 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। मुकाबला छोड़ना बिल्कुल मना है, और ये बैटिंग लाइनअप में वो दमखम है कि मुकाबला यहां से भी खींच सकते हैं। मच्छिंद्रम शांताराम रोडपालकर उनका साथी बार है, भालचंद्र रोडपालकर मैदान के अंदर है। 1 रन पहली गेंद के ऊपर मिलता है। पावर प्ले में यदि विकेटें आएंगी इस मुकाबले का फैसला इन्हीं पहले 2 ओवर में हो जाएगा कि किस तरफ मुकाबला झुकता है। यहाँ पर रन बनेंगे या फिर विकेटें आएंगे। पिंटू शेठ पाटिल इस ओवर की दूसरी गेंद, गति में मिश्रण जरूर किया था। यहाँ से विकेट कीपर दर्शन पाटिल अच्छी यहाँ पर कलेक्टिंग। 2 गेंदें यहाँ से हम देख सकते हैं डॉट गेंद का समाप्ति होती है। जितनी डॉट गेंदें आएगी उतना दबाव के ऊपर दबाव बढ़ता चला जाएगा, क्योंकि आप कितने भी बड़े बल्लेबाज हो स्कोर कार्ड का यकीनन दबाव रहता है, और वो दबाव बिल्कुल महसूस करते हुए यहाँ से मच्छिंद्र रोडपालकर स्ट्राइकर एंड के ऊपर। तो बिल्कुल हर एक गेंद के ऊपर 3 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बिल्कुल हमारे सोमनाथ पाटिल में जानकारी देते हुए गेंदबाज तैयार, राउंड द विकेट। बल्ले का अब निचला हिस्सा जरूर लगा, दर्शन पाटिल कोई गलती नहीं होगी, और ये बड़ा सफलता मिली हाथ, और बड़े मछली जाल में फंसती भी नजर आई मच्छिंद्र रोडपालकर। बैक टू द पवेलियन। आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. तुला काय सोनं लागलंय का? 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 अगं मन मागे येतोय, भाऊला देतोय, मन मागे येतोय, भाऊला देतोय, तुलाच लागलंय का? सांग ना तुलाच लागलंय का? अगं बाई, तुला काय सोनं लागलंय का? 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 थैंक यू सो मच। जब भी तुम्हारा हौसला आसमान तक जाएगा याद रखना कोई ना कोई पंख काटने जरूर आएगा, और हौसले बुलंदीबाजी क्रिकेट टीम के यहाँ पर हवा में रहना नहीं है, फिर जमीन पर रखना जरूरी है। 21 गेंदें 72 की दूरी है, अभी भी मच्छिंद्र रोडपालकर और भालचंद्र रोडपालकर मैदान के अंदर मौजूद है। अगली गेंद सीधे बल्ले से खेला, सीधा गेंदबाज के सर के ऊपर से अक्षय पाटिल। क्या कमाल की कोशिश, कमाल की फील्डिंग का नजारा। यहाँ से रन मिलेगा केवल सिंगल, कुछ नहीं है सिंगल से ज्यादा। अक्षय पाटिल के लिए अच्छा दिन घटे आज के दिन की बात करेंगे। गेंदबाजी से यकीनन प्रभावित किया इस बार, यहाँ पर इस मुकाबले में कैसी गेंदबाजी करेंगे उनके ऊपर हमारी नजरें जरूर रहेगी। 1 रन मिलेगा यहाँ से, पहली 4 गेंदें 2 रन 1 सफलता। गेंदबाज निखिल पाटिल, रनआउट का मौका, यहां से हाथ से छिटका भालचंद्र रोडपालकर को। यकीनन यहां से जीवन दान मिलता है भाई। यह खिलाड़ी यकीनन सर में दर्द कर सकते हैं, यदि खड़ा रहा 4 ओवर तक तो मुकाबला अंतिम क्षणों तक जरूर लेकर जाएगा। 1 रन जरूर मिलेगा। रिस्की रन था, काफी रिस्की रन, आसान से रन आउट बनता था। थ्रू थोड़ा सा ऊपर आया निखिल का, लेकिन यहाँ से पिंटू शेठ पाटिल की गलती, और यहाँ से मौका बनेगा। अंतिम गेंद शेष होगी, 3 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। 73 का टारगेट है, आने वाली 19 गेंदें 70 रनों की जरूरत। अच्छा स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा, क्या लंबाई भी मिलेगी? जी हाँ, गेंद जाएगी सीमा रेखा पर, अंपायर सिग्नल 6 तो शुरुआत हो चुकी है इस मुकाबले के। 9 रन पहले ओवर में, अब आने वाली 18 गेंदें 64 64 रनों की जरूरत। यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया। 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया। तुम जैसे जूतियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे जूतियों का सहारा है दोस्तों।
यू सो मच। तो जीतने के लिए आने वाली गेंद है 18 और जीतने के लिए जरूरत है 64 64 रनों की आवश्यकता। जुबान कड़वी है लेकिन दिल साफ है। कौन कब बदला है सबका हिसाब है, लेकिन क्या इस मुकाबले का हिसाब मैदान के अंदर रख पाएगी 3 स्टार वाजिब या फिर यहाँ से गांव देवी नेरीपाड़ा टीम गेंदबाजी लेकर आएंगे इस मर्तबा हेमंत पाटिल जो बाएं हाथ के गेंदबाज है। राउंड द विकेट से आएंगे इस मुकाबले में। यहाँ से अब यहाँ से 21.33 की औसत बरकरार रखनी है हर एक ओवर के पीछे। गेंदबाज तैयार, अच्छा स्ट्रोक, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। यहां से मौका दिया गया है यहाँ पर भालचंद्र रुटपालकर के लिए और दिखाया यहां से गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, मिलेगा यहां से छक्का। थैंक यू सो मच। तो पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आया, ये छक्का मिलेगा। अब मुकाबले में दमखम अभी भी बाकी। शॉर्ट पिच गेंद, अच्छी स्ट्रोक, लेकिन पीछे सोनू भगत तैयार है। इस बार कोई गलती नहीं होगी। नाराज से अपने आप से गेंद बल्ले के ऊपर हिस्से में लगे थे और यकीनन यहां पर बल्लेबाज भालचंद्र रुटपालकर की बड़ी सफलता वांचे क्रिकेट टीम के नाम। सुरेश सुरेश माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली। तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली। गोरी 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 गोरी। तो बिल्कुल यहां से एक और सफलता मिलती भी हेमंत पाटिल के नाम वो सफलता। जबरदस्त मुकाबला बदला तो सब लेते, लेकिन हम बर्बादी लेकर आएंगे। क्या वो खिलाड़ी होगा जो मुकाबला जीताने की क्षमता रखेगा? एक रन तो चुराए यहां से, सिर्फ सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। पीछे अक्षय पाटिल खड़े, टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ेगी। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं। 73 रनों की जरूरत थी और 16 रन अब तक बने। तो जीत की बात करेंगे तो जीतने के लिए 15 गेंदे 57 रनों की आवश्यकता। मुकाबला जीतने के लिए गांव देवी नेरीपाड़ा और वांचे 3 स्टार के बीच में यह मुकाबला चलता बना। यह बल्लेबाज सागर मात्रे जिन्होंने पहले मुकाबले में अच्छी बल्लेबाजी की थी, उन्हीं के बदौलत वांचेपुरी क्रिकेट टीम को हार का सामना करना पड़ा था और मुकाबला सागर मात्रे ने जिताया था। गेंदबाज तैयार हेमंत पाटिल, लेकिन यॉर्कर, क्या कमाल की गेंद, शिकार किया यहां से सागर मात्रे का। एक और सफलता। 3 स्टार वांचे क्रिकेट टीम इस मुकाबले में अपनी पकड़ और मजबूत करते भी। थैंक यू सो मच। टीम की टोटल रन संख्या 16 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर। अब जीतने के लिए आने वाली 14 गेंदें और 57 रनों की आवश्यकता। गेंदबाज एक बार फिर से तैयार हेमंत पाटिल, संदीप रुटपालकर के लिए गेंद उठाने का प्रयास। सोनू भगत पीछे खड़े, एक और सफलता। क्या कमाल की गेंदबाजी यहां से हमें देखने को मिली। 3 सफलता इस ओवर में हेमंत पाटिल के नाम और मुकाबले में पूरी तरीके से अपना सिक्का छोड़ती भी 3 स्टार वांचे क्रिकेट टीम। सो मच। नया बल्लेबाज मैदान के अंदर भावेश भगत, स्ट्राइक रन के ऊपर होंगे भावेश। गेंदबाज हेमंत तैयार। ये गेंद हमने देखी, कट के इस गेंद को पीछे खिलाड़ी तैनात है, समाधान वहां पर मौजूद थे। गेंद ने हल्का सा चकमा दिया और 2 रन आसानी के साथ पूरे हुए। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती भी। अच्छा बैकअप हमें मुन्ना का देखने को मिला। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती भी। 2 ओवर की भी समाप्ति।
और 2 ओवर के समाप्ति के बाद 18 रन स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान के ऊपर। तो बिल्कुल हमारे मंच के ऊपर मौजूद है, यहाँ से हम समरी भी देख सकते हैं स्क्रीन के ऊपर, 12 गेंदों में 55 की आवश्यकता। और हमारे मंच के ऊपर मौजूद है हमारे आदरणीय मेहमान, यहाँ से बलराम शेठ भालेकर, ओम साई राम समाज सेवक वाजे, उनका भी हम तहे दिल से यहाँ से स्वागत करेंगे। तो बिल्कुल सूरज पाटिल, इनके शुभ हाथों से स्वागत किया जा रहा है, जिन्होंने भी अपनी उपस्थिति यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए दिखाई दी, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। मैदान के अंदर हम फिर से लौट चलेंगे दोस्तों, एक बार फिर से आने वाली गेंदे बच्चे की 12 और जीतने के लिए जरूरत होगी 55 रनों की जरूरत है। यहाँ से हर एक ओवर में अब लगभग 27.5 के औसत बरकरार रखने मुकाबला जीतने के लिए गेंदबाजी करने के लिए आएंगे अक्षय पाटिल। फुल टॉस गेंद, इस मर्तबा सोनू वहां पर मौजूद है, एक और कैच लपका सोनू ने और अक्षय के नाम पहली सफलता। सो मच। और इस टूर्नामेंट में हमारे आदरणीय मेहमान ओम साईराम समाज सेवक बलराम शेठ भालेकर वाजेम, इनके तरफ से स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2021 के लिए हमें 1000 रुपए की आर्थिक मदद आई है। तो यहाँ से जनमान क्रिकेट टीम नेरे, उनकी ओर से उनका तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं। मैदान के अंदर हम यकीनन जाएंगे दोस्तों, नया बल्लेबाज मैदान के अंदर, ये अच्छा स्ट्रोक, एक और बार सोनू भगत, कितने कैच लपकेंगे आज के पूरे दिन, पिक करिए सोनू को, और यहां से बल्लेबाज की बारी का एक बार फिर से अंत होता है। थैंक यू सो मच। 11 गेंदे जीतने के लिए 55, यहां से हम देख सकते 10 गेंदे 55 की आवश्यकता। ये गेंद सीधे बल्ले से खेलना, पीछे भाई तैनात है, एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं, सिंगल की मदद से पारी आगे बढ़ती भी टीम की रन संख्या टोटल चाहकर पहुंची है 19 रनों के ऊपर। जीत की यहाँ से बात करेंगे, आने वाली गेंदे बचेगी 9 गेंदे और जीतने के लिए 54 रनों की जरूरत है। तो बिल्कुल सोनू भगत, इनके लिए यहाँ पर हमारे हाथ में कैश प्राइज आता हुआ हरिश्चंद्र पाटिल नेरे, इनके ओर से सोनू ने 4 कैच लपके और उन्होंने छक्के भी लगाए, उनके लिए 500 रुपए का इनाम हरिश्चंद्र पाटिल नेरे इनके ओर से आता हुआ। और सोनू के चेहरे के ऊपर मुस्कुराहट हम देख सकते हैं। गेंदबाज तैयार, कट करना चाहते थे इस गेंद को, पूरी तरीके से मुकाबला पकड़ में, और यहाँ पर हम देखेंगे डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 73 रनों का टारगेट था, ऐसा शायद लग रहा था, जैसे कि शुरुआत हुई थी, पहले ओवर में 9 रन आए थे, विकेट वहां पर जरूर एक गिरा था, लेकिन उसके बाद का सफर बिल्कुल नामराम आज क्रिकेट टीम के, और मुकाबले में पूरी तरीके से पकड़े। हल्की सी अपील भी थी, पीछे की लड़ी तैनात है, रन नहीं लिया, और यहाँ से हम देख सकते ओवर की समाप्ति अक्षय पाटिल। क्या दिन घटे आज के दिन, आज की पार्टी अक्षय की तरफ से, और यहां से रन खर्च किया, केवल 1 रन खर्च किया और 2 सफलता नाम अक्षय के। जबरदस्त गेंदबाजी का नजारा। अब आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 54 रनों की आवश्यकता। जिंदगी सवारी मुझको गले लगा के बता दिया मुझे खाक से लाके। Smash, smash. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बता दिया मुझे खाक से उठा के। तेरी यारी को मैं तो खुदा याद करेगी दुनिया। So much। तो जीतने के लिए 6 गेंदे और जीतने के लिए 54 रनों की आवश्यकता। मुकाबले में बिल्कुल भी दमखम नहीं है, मुकाबला यहाँ से एक तरफा चलता है। सोनू भगत आएंगे गेंदबाजी में, उठाने का प्रयास किया, गैप में गेंद जरूर गई है, पीछे की लड़ी तैनात है निखिल पाटिल, रन मिलेगा केवल सिंगल। 54 रनों की आवश्यकता। गलतियां हुई थी गेंदबाजी में, और यहाँ से हमने देखा था जहां पर पिटाई करी थी, अतुल पाटिल नाम का तूफान उठा था मैदान के अंदर, और बाद में आकर सोनू ने भी अपने हाथ आजमाए। 13 गेंदों में 41 की पारी आई थी अतुल की, उन्हीं के बदौलत यहाँ पर पूरी तरीके से संघर्ष करते भी और मेहनत करने पर मजबूर किया था।
हाई स्कोरिंग मुकाबला काफी कम हमें देखने को मिली इस मैदान के ऊपर इस टूर्नामेंट में, लेकिन ये मुकाबला हाई स्कोरिंग था और बाजी पूरी तरीके से वहां से क्रिकेट टीम के नाम रही है। यहाँ पर अभी भी जीतने के लिए 52 की आवश्यकता, 4 गेंदों की औपचारिकता बची है। चमत्कार ही अब बचा पाएगा हमने आज से गांव देवी नेरेपाड़ा टीम को। सोनू भगत राउंड द विकेट। मुकाबला थोड़ा सा लंबा चलता है क्योंकि यहाँ से सोनू भगत स्लोर वन गेंदबाजी करना चाहते थे। यहाँ पर प्रैक्टिस मानो की जा रही है शाम के सत्र में। यकीनन बात करेंगे वांचे क्रिकेट टीम की, पिछले कुछ समय से मुकाबला गवा रही थी बार बार, लेकिन यहाँ से मनोबल जरूर बढ़ेगा। अच्छी शुरुआत दी थी, इसके बारे में चर्चा करेंगे। राउंड द विकेट उठाने का प्रयास, गेंद के नीचे आएंगे सोनू भगत। नंबर 5, 5वां कैच लपका यहाँ से सोनू भगत ने। मुस्कुरा रहे सोनू भगत, नए बल्लेबाज खुद कप्तान किर्रू। सुनहरा मौका होगा, सोनू एक बार फिर से तैयार। राउंड द विकेट, चौथी गेंद। जोरदार अपील करी गई, लेकिन यहां से सुशांत आउट देने को तैयार नहीं। जी नहीं, किर्रू आप खेल सकते हैं। मुकाबला बिल्कुल एक तरफा, 2 गेंदों में 51 रनों की आवश्यकता है। यहाँ से सोनू भगत जिन्होंने 5 कैच लपके, यदि और 2 कैच लपकेंगे जॉन्टी रोड्स के रिकॉर्ड की बराबरी करेंगे, जिन्होंने एक ही मुकाबले में 7 कैच लपके थे। और 7 कैच लपकेंगे तो ब्रदर्स ग्रुप इनके ओर से सरप्राइज गिफ्ट शाम को मिलेगा। गेंदबाज तैयार। राउंड द विकेट, सोनू भगत। किर्रू के लिए गेंद घुमाया था तो बल्ला काफी जोर से, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं। यहां से हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति। वांचे क्रिकेट टीम की बात करेंगे तो सुपर 4 में अपनी जगह लगभग पक्की करी है। शुरुआत की थी अतुल पाटिल और पिंटू शेट पाटिल। पिंटू शेट पाटिल की भी चर्चा करेंगे। पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच भी रहे थे, 8 गेंदों में 16 बने हैं और इस साल एक भी दिन प्रैक्टिस नहीं की। ये भी एक रिकॉर्ड है। डायरेक्ट उतरते हैं मुकाबले और अच्छे फॉर्म में भी रहे हैं। तो बिल्कुल नंबर 6 सोनू भगत, चेहरे के ऊपर बड़ी स्माइल हम यकीनन देख सकते हैं। तो बिल्कुल काफी लंबे वक्त का इंतजार समाप्त होता हुआ वांचे क्रिकेट टीम जो मुकाबले गंवा रही थी, आखिरकार सुपर 4 में दाखिल। कांग्रेचुलेशंस डीजे। Exclusive RSE. नियमित राया तुमची घाई नकला उघड ठोड बांधायला येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला। Thank you so much.